नमस्कार. ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. असंच सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आज भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9,970 जागांसाठी भरती निघालेली आहे. लोको पायलट याचा अर्थ आहे की इंजिन चालक. जे पण इंडियन रेल्वेमध्ये इंजिन आहेत, रेल्वेचे इंजिन आहेत, ते त्या चालकासाठी ही भरती निघालेली आहे पूर्णपणे. व ही एक टेक्निकल पदाची भरती निघालेली आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये याच्या 9,970 जागांसाठी भरती निघालेली आहे. सदर पदाचे नाव आहे असिस्टंट लोको पायलट ALP. असिस्टंट लोको याचा जेणेकरून आता तुम्ही जेव्हा पण या भरतीला सिलेक्शन होणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रथमतः असिस्टंट लोको पायलट म्हणजे एक इंजिन चालकाचा असिस्टंट या पदासाठी भरती आहे. असिस्टंट झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपरली तुम्ही ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला लोको पायलट ही पदवी देण्यात येते. सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण उमेदवार आवश्यक आहे. प्रथमतः ज्या विद्यार्थ्याचे शिक्षण 10वी उत्तीर्ण आहे त्याचबरोबर ITI यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल, मिलराइट, मेंटेनन्स मेकॅनिक, रेडिओ अँड TV, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मोटर व्हेकल, वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉईल वायडर किंवा मेकॅनिक डिझेल, हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेटर व एअर कंडिशन मेकॅनिक यापैकी कोणताही एक ITI उत्तीर्ण आवश्यक आहे. जर हे किंवा 10वी उत्तीर्ण मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक आहे. या सदर शैक्षणिक पात्रतेबद्दल जर 10वी उत्तीर्ण उमेदवार असाल तुम्ही व कोणतीही एक ITI उत्तीर्ण असाल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1 जुलै 2025 रोजी ओपन कॅटेगरीसाठी वय मर्यादा ही 18 ते 30 वर्ष आहे. SC ST साठी 5 वर्षाची सूट आहे व OBC साठी 3 वर्षाची सूट आहे. परंतु तुम्ही जर आरक्षण कॅटेगरीमध्ये अर्ज करत असाल तुम्हाला तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट व नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. सदर भरती ठिकाणी संपूर्ण भारत देशात कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. ज्या ठिकाणी इंडियन रेल्वे कार्यरत आहे त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते. सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रोसिजर आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथमतः रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला लॉगिन ID पासवर्ड प्राप्त होईल. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे, तुमचा फोटो साईन अपलोड करायचा आहे व नंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला परीक्षा फी ही जनरल, OBC, EWS कॅटेगरीसाठी 500 रुपये परीक्षा फी आहे. SC ST, एक सर्व्हिसमॅन, ट्रान्सजेंडर, EBC व महिला यांच्यासाठी 250 रुपये परीक्षा फी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 11 मे 2025. सदर भरतीचे ही एक्झाम ही 2 प्रकारे होणार आहे. एक टेक्निकल व ऑनलाईन. जे पहिला प्रथमतः असेल ती तुमची ऑनलाईन एक्झाम असेल. ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही पासआउट झाल्यानंतर तुमची टेक्निकल ट्रेड टेस्ट होईल. त्याच्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट होणार आहे. सदर भरतीची जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली Google ड्राईव्ह लिंक आहे. या वेबसाईटला जाऊन तुम्हाला सविस्तर पूर्ण माहिती उपलब्ध आहे. ती तुम्ही सविस्तर वाचून घ्या व त्यांच्या नियम अटी चेक करूनच तुमची जर पात्रता ग्रहण करत असाल तरच या भरतीसाठी अर्ज करा. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला RBBApply.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्हाला प्रथमतः लॉग इन करायचं आहे व त्याच ठिकाणी तुम्हाला फॉर्म पूर्णपणे सबमिट करायचं आहे. सदर भरतीचे इन्फॉर्मेशन indianrailway.gov.in या वेबसाईटवर देण्यात आलेले आहे व रेल्वेविषयी सर्व माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही एक टेक्निकल भरती आहे व इंजिन चालक, रेल्वे इंजिन चालक या पदासाठी ही भरती आहे व ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता व ही झोन वाईज भरती आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र थ्रू पण तुम्ही अर्ज करू शकता व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व ही एक इंडियन रेल्वे खूपच चांगल्या प्रकारची नोकरी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या भरतीचा लाभ घ्या. धन्यवाद.